आपण स्टार सिटी समोर नायगाव ईस्ट परिसरामध्ये स्टार सिटी समोर जो रस्ता आहे आणि त्या रस्त्याची जी परिस्थिती आहे त्या रस्त्याच्या परिस्थितीवर च्या अनुषंगाने इथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांनी दोन पक्षांनी मिळून इथे एक आंदोलन इथे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. इथे त्यांनी बोर्डवरती पाहू शकतो रस्त्याचा कोण वाली असं म्हणत त्यांनी इथे रस्ता रोको केलेला आहे आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की यांचं म्हणणं काय आहे. मागणी रस्ता झालाच पाहिजे. आमची एकच मागणी रस्ता झालाच पाहिजे. आमची एकच मागणी रस्ता झालाच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच काय काय मागणी आहे आपली आता? आमची एवढीच मागणी आहे की आमचा रस्ता झाला पाहिजे. समस्या गंभीर तिथे राष्ट्रवादी खंबीर. ज्यावेळी आता तुम्ही म्हणताय की इथे टेंडर निघालेलं आहे, इथे टेंडर निघून पॅचवर्कचं काम झालं आणि पॅचवर्कचं काम झाल्याच्या नंतर आपण पाहतोय की पहिल्या पावसामध्येच पूर्ण डांबर वाहून गेलेलं दिसतंय इथे आणि यानंतर महानगरपालिकेने पुन्हा एकदा सांगितलंय की जे टेंडर ज्यांनी घेतलेलं आहे व जे ठेकेदार आहेत त्यांना पुन्हा काम करण्यासाठी त्यांनी पाहणी इथे केलेली आहे. त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? साहेब बघा आता जवळजवळ या नायगाव टू बापाने जवळजवळ 11 करोड ते 30 लाख काहीतरी टेंडर मंजूर झालेलं आहे. बरोबर. आता ज्याला टेंडर देते त्या ठेकेदारीचं नाव लावायला पाहिजे, त्याचा मोबाईल नंबर लावायला पाहिजे. मागे बघा ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये बीजेपीने जोरदार एक गाजावाजा केला. तिथे पण नारळ फोडला कुठे बापानेला. तिथे अर्धवट रस्ता केला, साईडला टपऱ्या काढल्या. मध्ये मग डिसेंबरला ते इलेक्शनचं लागलं मग ते काम बंद झालं. इलेक्शन काम बंद झालं नंतर आली वसविकाची सत्ता आली ठीक आहे. तेवढं पाऊस पडतोय खडी टाकतात दगड. त्या परवाच्या दिवशी म्हणजे 19 तारखेला माझ्या समोर एक मुलगा पडला कॉलेजचा. त्याच्या काय हाताला फ्रॅक्चर झाला होता. त्याला मी आणि माझा मित्र संदेश दोघांनी मी उचलून त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलवर नेले. तेव्हाच मी 19 तारखेला नगरपालिका लेटर टाकलं की साहेब आमचा रस्ता झालाच पाहिजे. 19 त्यांनी काय उत्तर दिलं म्हणजे आज आंदोलन मी मार्गदर्शन करला. म्हणजे आता हे आंदोलन आहे हे किती वेळापर्यंत आहे आणि काय तुमच्या सगळ्यांना फक्त मागणी एकच आहे की हा रस्ता कधीपर्यंत होणार? तर तुम्हाला काही ते आश्वासनं कोणाची आलीत का? कोणाचे आश्वासन आम्हाला हा रस्ता गणपती अगोदर व्हायलाच पाहिजे. नाही झाला इतर मी आम्हाला उपोषण करेन या रस्त्यावरच. इथे आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी एक इशारा दिलेला आहे, जर हा गणपतीच्या आधी जर हा रस्ता नाही झाला तर या रस्त्यावर तिथे आमरण उपोषण करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी जे सदस्य आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया की काय म्हणणं आहे आपलं. इथे आपण तुम्ही आला तिथे आज या ठिकाणी आपण बघत असेल तर रस्त्याची परिस्थिती खूप बिकट आहे आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख मागणी की या रस्त्याचे लवकरात लवकर दुरुस्त झाला पाहिजे. लोकांना सामान्य लोकांना बऱ्याचपैकी त्रास होत आहे, कमरेचा त्रास होत आहे, ऍक्सिडेंट होत आहे, ट्रॅफिक आहे. आता बघत असेल लहान मुलांना शाळेमध्ये येण्या जाण्यासाठी ट्रॅफिकच्या सामोरे जायला लागत आहे. तर आमची एवढीच मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त झाला पाहिजे. काय म्हणताय सर? माझं जर म्हणणं आम्ही 2023 पासून आम्ही हा पत्रव्यवहार करतोय ना, 2003 पासून पत्रव्यवहार करतो की साहेब हा रस्ता झाला पाहिजे. एक तर आमचा तो नायगावचा ब्रिज आहे, दुसरा म्हणजे हा रस्ता आहे. आम्हाला प्रत्येक वेळेला आश्वासन दिलं जातं की हा रोड जो आहे हा डांबरीकरण नाही तर सिमेंट काँक्रीटचा व्हायला पाहिजे आणि तो त्याचं टेंडर सुद्धा निघालेलं आहे. परंतु आतापर्यंत फक्त इथे लोकांची दिशाभूल केली जाते. फक्त याच्यावर डांबर टाकली जाते आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाण्यात वाहून जाते. ही दिशाभूल आता शासनाने बंद करायला हवी, नाहीतर आम्हाला असा एक मार्ग हे करावा लागेल. आज तर आम्ही थोडीफार रस्ता तर चालू ठेवलेला आहे. याच्यानंतर तर जे आम्ही आंदोलन करू ते पूर्ण रस्ता चॉकअप करू आणि पूर्ण जो हायवे आहे मेन हायवे 8 नंबरचा तो आम्ही बंद करू. ज्या पद्धतीने आपण पाहतोय इथे दोन्ही पक्षातील जे कार्यकर्ते आहेत त्यांनी इशारा दिलेला आहे. आज एक जे आंदोलन केलेलं आहे, जर हे काम लवकरात लवकर या रस्त्याचं झालं नाही तर मात्र गणपती किंवा गणेश चतुर्थीच्या आधी हे काम नाही झालं तर इथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महानगरपालिकेला इथे कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.